गेल्या काही दिवसांच्या पेंडिंग कामामुळे माझं जागरण झालं होतं, त्यामुळे मला व्हिडिओमध्ये फारसे आवडत नव्हते. पुरेशी झोप घेऊनच व्हिडिओ करायचा प्लॅन सक्सेसफुल झाला बऱ्यापैकी. बरीच बरी दिसते याचा आनंद व्यक्त करत रेसिपीला सुरुवात करेन म्हटलं, पण व्हॉइस द्यायला गेलं तेव्हा आवाजाने गडबड केली. का कसं कशाने वगैरे ते सर्व सांगतेच मी नंतर. पण आपलं रेसिपीचं चॅनल असल्यामुळे भरपूर सबस्क्रायबर रेसिपीची वाट बघतात, त्यामुळे पहिले रेसिपी मग बाकी गप्पा. तर आज मी जो पदार्थ बनवायला घेते त्यासाठी मी अर्धा कप रवा घेतला आहे. आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला रवा बारीक लागणार आहे. तुमच्याकडे रवा जाडसर असेल तर मिक्सरमधून बारीक करून घ्यावा लागेल. अर्धा कप रवा मी मिक्सरमधून बारीक करून घेतला आणि त्यानंतर मी तुम्हाला आत्ताचे पीनट बटरच्या डब्यामध्ये हलवताना दिसले ना, ते दही होतं. आता मान्य आहे, तुम्ही म्हणाल प्लास्टिकच्या डब्यात दही वगैरे कसं, काचेच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात ठेवायचं. माहिती आहे मला सर्व, पण खूप घाई झाली होती त्यामुळे हाताशी हा डबा आला तर मी ह्यामध्येच दही काढून ठेवलं. जाऊ देत, आता काढघाल नाही करणार मी, थोडंसंच राहिलं. संपल्यानंतर मग पुढच्या वेळेस लक्षात ठेवेन. दहीसुद्धा अर्धा कपच घ्यायचा आहे मला. रवा आणि दही इक्वल क्वांटिटीमध्ये घेणार आहे. आत्ता बारीक रवा आणि दही काढून घेतलं आहे अर्धा कप. ते सर्व मला बाउलमध्ये एकत्र करून त्याचं बॅटर करायचं आहे. आता मी जेव्हा दही ओतलं ना तेव्हा बरंच त्याला दही लागलेलं होतं, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून, अगदी घोटभर पाणी टाकून मी पूर्ण ती दही वापरून घेतलं बॅटर बनवण्यासाठी. हा पदार्थ फार सोपा आहे, आदूच्या आवडीचा आहे आणि आम्हालाही आवडतं. बॅटर हलवता मी आदूच्या नेक्स्ट इयरमध्ये पोचले होते, कारण की पुढच्या 6 महिन्यामध्ये तिच्या स्कूलचा टायमिंग बदलेल आणि माझी अजून काही होईल. असो, हे बॅटर आहे ना कमीत कमी 5, 10, 15 जमल्यास 20 मिनटं वगैरे ठेवू शकता. माझ्या प्रिय भाज्या. तुम्ही म्हणाल काय प्रत्येक ह्याच्यामध्ये भाज्या वगैरे चिरून बिरून कापून टाकत असतेस. कसं आहे ना, लहान मुलांच्या पोटामध्ये भाज्या जाणं खूप गरजेचं आहे. त्यांचे व्हिटॅमिन प्रोटीन्सच्या डेफिशियन्सीज त्यांना होऊ नये, कुठले एक्स्ट्रा टॉनिक्स वगैरे यूज करायला लागू नये, म्हणून त्यांना कंटिन्यू भाज्या आणि फ्रूट्स जास्त प्रमाणात खाऊ घाला असं डॉक्टर सांगत असतात आणि माझा तोच एक प्रयत्न चालू असतो. गमतीचा भाग म्हणजे माझ्या लेकीला अजून 3 वर्ष पण पूर्ण झालेली नाही आहेत, पण ती अशा वेगवेगळ्या भाज्या खाते. म्हणजे ती शेपू आवडीने खाते, ती कारलं आवडीने खाते, इझिली आवडीने खाते ती त्या सर्व भाज्या. आजकालच्या काळामध्ये ऐकून खोटं वाटेल तुम्हाला, पण माझ्या लेकीचा स्क्रीन टाईम हा प्रकार नाही आहे. कामाच्यामुळे आम्ही लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल वगैरे ह्यामध्ये सतत नवरा बायको तिला दिसत असतो. पण तिला आम्ही सांगताना सांगितलं ह्याने डोळे खराब होतात, तर ती आम्हाला सांगते समजून की डोळे खराब होतात. ती कधीही टी व्ही, मोबाईल ह्या गोष्टींमध्ये डोकवत नाही. तिचा स्क्रीन टाईमच नाही आहे आणि वरून ह्या भाज्या तिच्या सगळ्या शरीरावरती खूप जास्त चांगले परिणाम करतात, त्यामुळे ओव्हरऑल तिला सवयी खूप छान आहेत. चला तर मग ह्या चिरून घेतलेल्या सर्व भाज्या मी ह्या बॅटरमध्ये टाकणार आहे आणि ह्या बॅटरमध्ये सगळ्या चिरून किसून घेतलेल्या भाज्यांपैकी मी फक्त बीट टाकणार नाही आहे, कारण की काय होतं ना, माझ्या ड्रेसचा जसा पिंकिश कलर आहे तसा कलर होऊन जातो आणि मग तिला ते वाटतं की जो पदार्थ मला आवडतो तो हा नाही आहे, त्यामुळे मी ते थोडं अवॉइड केलं. बीट मी नंतर टाकणार आहे. चवीप्रमाणे मीठ आणि आत्ता तुम्हाला मी दाखवलं ती गूळ पावडर होती. थोडीशी गूळ पावडर या बॅटरला खूप छान टेस्ट देते, कारण त्याचा आंबटपणा आणि मीठ थोडंसं गोडस वगैरे, तर खूप छान होतं ते बॅटर तयार. थंडी वाढली आहे, स्ट्रॉबेरीज दिसायला लागल्यात मार्केटमध्ये. आवर्जून सीझनल फळं मी आणत असते. स्ट्रॉबेरी ते तिची खूप फेवरेट आहे, त्यामुळे तिने मला आधीच सांगितलं आहे मम्मा मला टिफिनला स्ट्रॉबेरी पाहिजे. आता पाहिजे म्हटली आहे खरी, पण तिने सकाळपासून भरपूर स्ट्रॉबेरी ऑलरेडी खाल्लेली आहे. आता मी देऊन पण ती किती खाणार आहे मला नाही माहिती, पण तरी माझं देण्याचं काम आहे. मी देईन, नाही दिलं तर मला वाईट वाटेल. तयार झालेल्या बॅटरवरून 20 मिनिटांच्या वरती अजून 5-1 मिनटं झाले असतील, कारण मध्ये मी बरीच कामं करून घेतली माझी. आणि ह्या बॅटरवरती किती वेळ झाला तरी काही हरकत नाही, कारण रवा मस्त फुलून येतो त्या दह्यामध्ये भिजून आल्यामुळे. आणि आता आपल्याला फक्त ते पॅनवरती शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. साजूक तूप वापरते मी ते करण्यासाठी. मी तेल, तूप, बटर काही मुलांच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. माझ्याकडे साजूक तुपाचा कधीच तुटवडा नाही भासत, कारण की होम कुक रंजना जी की माझी मम्मी आहे, तर मला डबा थोडा रिकामा व्हायला आला की बरोबर मेसेज करते, कॉल करते, दीदी तुझा डबा रेडी आहे तुपाचा घेऊन जा. कारण तिचं तूप बनवण्याचं जे काही मॅनेजमेंट आहे ना, कमाल भारी आहे, कमाल भारी आहे. खूप कमी दूध आहे, असं नाही की आम्ही खूपच दूध वगैरे खातो.
पण ते असं एकदम शिस्तीमध्ये साय वगैरे काढणं किंवा एकदम जे तुपाच्या बाबतीमध्ये सगळ्या छोट्या छोट्या काळजी घ्यायला पाहिजे ना, त्याला वास येऊ नये वगैरे, तर ती खूप पद्धतशीर तिचं एक रोजचं काम म्हणून ती करते. आणि एक 10-15 दिवसात तिचा लोण्याचा गोळा केवढा निघतो आहे बघण्यासाठी खरंच भारी वाटतं. म्हणजे तिने खूप व्हिडिओ केलेले आहेत 15 दिवसांमध्ये कसं त्याला वास येऊ नये वगैरे म्हणून काय करायचं, टिप्स ट्रिक्स. त्याच्यानंतर तूप कढवायला ठेवल्यानंतरसुद्धा बरीच काही वेगवेगळी पानं कसली टाकते आणि खूप छान दाणेदार तूप असतं तिचं, खूप भारी आहे ते. पण तुम्ही जर रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा, आवर्जून बघा. खूप छान बनवते ती तूप. आणि कमालीची गोष्ट म्हणजे की ती तूप अजिबातच खात नाही, तिला तूप आवडत नाही आणि ती तूप खूप भारी बनवते. आणि मी आजपर्यंत चहाची टेस्ट घेतलेली नाही आहे, पण मी चहा बनवल्यावर बरेच जण मला म्हणतात की तू चहा फार छान बनवते. आणि मी आजपर्यंत चव देखील घेतलेली नाही आहे चहाची. स्वतःच्या तोंडाने स्वतःचं कौतुक करावं असं नाही, पण कौतुकास्पद गोष्ट आहे ही. आता मी तुम्हा सगळ्यांना सांगितलंच नाही तोंडाने तर समजणार कसं. म्हणून तर मी माझ्या कलागुणांना सादर करण्यासाठी या व्हिडिओज वगैरे करते ना. माझ्या वाववीत अश्विनी चॅनलवर पण बऱ्याच कलागुणांची झलक बघायला मिळेल तुम्हाला. फार ॲक्टिव्ह नाही आहे मी सध्या त्याच्यावर, पण आहेत बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी. आणि मी खूप केलेल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दाखवायच्या राहिल्यात, पण येतील त्याही हळूहळू येतील. तर आपण आता सध्या तिकडे नको वळूया, कारण मला अचानक टेन्शन येतं की माझं खूप सारं काम पेंडिंग राहिलं. तर अशा प्रकारे मी हे छान छोटे असे मिनी रवा डोसा म्हणू शकतो आपण, तर ते करून घेतलेत. आणि हे आदूचे फार प्रिय आहेत. तर मग आपले हे डोसे रेडी झाले आहेत. टिफिन भरायचा आहे. आणि स्ट्रॉबेरीज कट करून झालेली आहे. मी मध्येच वेळ मिळाला तेव्हा स्ट्रॉबेरी कट करून घेतली होती. आणि त्यानंतर आता हे डोसे कसं आहे, ती मला हाक मारून मागून सांगते की मम्मी मला खूप सारे दे, मम्मी मला खूप सारे दे. आता मला माहिती नाही आहे हे खूप सारे म्हणजे किती खाणार आहे. तरी मी अंदाजे आता 6-7 वगैरे दिलेत. आणि आता हा एक छोटूसा पिल्लूसा हा पण एक देते, तेवढाच आवडीने खाल्ला तर. बरं, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं का? आता होमकुक रंजनाने तिच्या बळावरती भरपूर सबस्क्रायबर मिळवलेत, पण मग माझ्या तिच्या चॅनलवर येण्याचा फायदा होतो आहे असं तिला पण तर वाटलं पाहिजे ना. प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि मला कमेंट करा ना, मला समजेल माझ्या व्हिडिओज कशा होत आहेत. आजची रेसिपी कशी झाली होती तुम्हाला आदूच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यावरून समजलंच असेल. आणि स्ट्रॉबेरी मी म्हटलं होतं ना नाही संपणार. अरे, आवाज कशाने बिघडला माझा ते सांगायचंच राहून गेलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पक्का सांगते. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं नक्की कशाने बिघडला असेल? बरं, सांगते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भेटूच. बाय.